मित्रांनो, मुंबई म्हाडा मंडळाकडून एकूण 2030 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. मुंबई मंडळाच्या या एकूण 2030 घरांच्या सोडतीमध्ये मुंबईतील पहाडी गोरेगाव, एंटॉफिल वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड या ठिकाणांच्या घरांचा समावेश असणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मुंबई म्हाडा मंडळाच्या सोडतीमध्ये कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे उपलब्ध आहेत, सोडतीचे वेळापत्रक कसे आहे, सोडतीसाठी आवश्यक अटी व पात्रता कोणत्या आहेत, सोडतीसाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न कोणाचे आणि कोणत्या वर्षाचे ग्राह्य धरायचे आहे, उत्पन्न गट कोणते आहेत आणि तुमच्या उत्पन्नानुसार तुमचा उत्पन्न गट कोणता आहे, उत्पन्न गटानुसार सोडतीसाठीची अनामत रक्कम किती आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांसाठी अटी व शर्ती काय आहेत, सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज करताना तुमच्याकडे कोणत्या गोष्टी आवश्यक असायला हव्यात आणि ऑनलाईन अर्ज कोठे करायचा, अशी संपूर्ण सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मुंबई म्हाडा मंडळाच्या 2030 घरांच्या या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यूएस गटासाठी 359 घरे, अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी गटासाठी 627 घरे, मध्यम उत्पन्न गट म्हणजे एमआयजी गटासाठी 768 घरे, तर उच्च उत्पन्न गट म्हणजे एचआयजी गटासाठी 276 घरे, अशी एकूण 2030 घरे या सोडतीसाठी उपलब्ध असणार आहेत. तर या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरुवात 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून झाली आहे आणि सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 4 सप्टेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत. सोडतीचे ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीचा अंतिम दिनांक व वेळ आहे 4 सप्टेंबर 2024 रात्री 11:59 तसेच बँकेत आरटीजीएस किंवा एनएफटी द्वारे अनामत रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख आहे 4 सप्टेंबर 2024. तसेच सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची वेळ व दिनांक आहे 9 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजता. तसेच प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक व वेळ आहे 10 सप्टेंबर 2024 दुपारी 12 वाजेपर्यंत. तर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक व वेळ आहे 11 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजता आणि मुंबई म्हाडा मंडळाच्या या 2030 घरांच्या सोडतीचा निकाल 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची दिनांक व वेळ आहे 13 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजता. असे हे या सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक असणार आहे. तर आता या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रतेच्या अटी नक्की काय आहेत ते पाहूया. पहिली अट आहे, या सोडतीसाठी अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. तसेच दुसरी अट आहे, अर्जदार किंवा त्याची पत्नी किंवा पती किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर, भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून बृहमुंबई महानगरपालिका हद्दीत म्हाडाने वितरित केलेला, शासनाने वितरित केलेला किंवा खासगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा, निवासी भूखंड नसावा. तसेच तिसरी अट आहे, अर्जदाराचे सोडतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये किमान 15 वर्ष सलग वास्तव्य असणे गरजेचे आहे आणि याचा पुरावा म्हणून अर्जदाराकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे. परंतु केंद्र शासन कर्मचारी म्हणजे सीजी प्रवर्गाकरता सदर अट शिथिल राहील आणि अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी 2018 नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे. म्हाडा लॉटरीसाठी अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्राह्य धरले जाते. या ठिकाणी कुटुंब म्हणजे फक्त पती आणि पत्नीला ग्राह्य धरायचे आहे. म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला त्याच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नामध्ये मुलगा, मुलगी, आई, वडील तसेच भाऊ किंवा बहीण यांचे उत्पन्न ग्राह्य धरता येत नाही. तर कौटुंबिक उत्पन्न म्हणून फक्त पती आणि पत्नीचेच उत्पन्न ग्राह्य धरले जाते. त्यानुसार अर्जदार जर अविवाहित असेल तर त्याच्या स्वतःच्या एकट्याचे आणि अर्जदार विवाहित असेल आणि जर पती किंवा पत्नी या दोघांपैकी फक्त पती एकटा कमावता असेल तर त्याचे एकट्याचे आणि जर पती किंवा पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्या दोघांचे एकत्रित मिळून कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्राह्य धरायचे आहे. त्यानुसार या सोडतीसाठी दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरायचे आहे. दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत झालेल्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला
याच दोन्हीपैकी कोणते एक कागदपत्र उत्पन्न पुरावा म्हणून अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. तसेच म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी म्हाडाने त्यांच्या उत्पन्नानुसार विशिष्ट उत्पन्न गट पाडले आहेत. जसे की अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यूएस, अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी, मध्यम उत्पन्न गट म्हणजे एमआयजी आणि उच्च उत्पन्न गट म्हणजे एचआयजी. मुंबई म्हाडा मंडळाच्या या 2030 घरांच्या सोडतीसाठी सुधारित कमाल उत्पन्न मर्यादा निश्चित केली आहे. ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असेल ती लोक अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यूएस या गटामध्ये येतील आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 9 लाख रुपयांपर्यंत असेल ती लोक अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या गटामध्ये येतील. तसेच ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल ती लोक मध्यम उत्पन्न गट म्हणजे एमआयजी या गटामध्ये येतील आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 12 लाख रुपयांच्या पुढे किती असेल ती सर्व लोक उच्च उत्पन्न गट म्हणजे एचआयजी या गटामध्ये येतील. कारण एचआयजी या गटासाठी कोणतीही कमाल उत्पन्न मर्यादा दिलेली नाही. तर या दिलेल्या उत्पन्न गटातील तक्त्यानुसार ईडब्ल्यूएस, एलआयजी, एमआयजी आणि एचआयजी या चारही उत्पन्न गटासाठी कोणतीही किमान उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न म्हणजे ईडब्ल्यूएस गटातील व्यक्ती ईडब्ल्यूएस आणि एलआयजी या दोन उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते. तसेच अल्प उत्पन्न म्हणजे एलआयजी गटातील व्यक्ती एलआयजी आणि एमआयजी या दोन उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते. तर मध्यम उत्पन्न म्हणजे एमआयजी गटातील व्यक्ती एमआयजी आणि एचआयजी या दोन उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते. तर उच्च उत्पन्न म्हणजे एचआयजी गटातील व्यक्ती फक्त एचआयजी या एकाच उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकतात. तर आता या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी काही अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या. त्या अटी व शर्ती नक्की कोणत्या आहेत ते पाहूया. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करणारा अर्जदार किंवा त्याचे पती, पत्नी व अविवाहित मुले यांच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी असणे किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार कुटुंबामध्ये पती, पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल. विवाहित अथवा अविवाहित सज्ञान कमावती व्यक्ती हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच सदनिकांसाठी कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावे वितरित करण्यात येईल. दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील अर्जदाराचे स्वतःचे व त्यांची पत्नी किंवा पती यांचे दोघांचे मिळून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. जर अर्जदार किंवा त्यांचा पती किंवा पत्नी दोघेही सोडतीत यशस्वी झाले तर त्याला किंवा तिला कोणती एकच सदनिका देण्यात येईल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिका लाभार्थ्यास सदनिकांची पुनर्विक्री सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून 10 वर्ष करता येणार आणि अर्जदार अथवा अर्जदाराचे पती किंवा पत्नी यांचे भारतात कुठेही पक्के घर आढळल्यास अशा अर्जदाराचे वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व अर्जदाराने भरलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात येईल. तर अशा अटी व शर्ती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी असणार आहे. तर आता या सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराकडे कोणती कागदपत्र असणे आवश्यक आहे ते पाहूया. अर्जदार विवाहित असल्यास पती पत्नी यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड. अर्जदार घटस्फोटित असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत आवश्यक आहे. तसेच अंतिम निकालाच्या प्रतीशिवाय सदनिकेचा ताबा देण्यात येणार नाही. तसेच अर्जदाराकडे सोडतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट हे जानेवारी 2018 नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार विवाहित असल्यास व पती आणि पत्नी या दोघांचे उत्पन्न असल्यास दोघांच्या उत्पन्नाच्या स्रोताकरता पात्र उत्पन्न गटानुसार दोघांचे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 असेसमेंट इयर 2024-25 मधील आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा कुटुंबाचा दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या दरम्यानचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला. अर्जदार अविवाहित अथवा पती किंवा पत्नीपैकी एकाचे उत्पन्न असल्यास त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताकरता पात्र उत्पन्न गटानुसार दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 असेसमेंट इयर 2024-25 मधील आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न
आणि दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला. ही सर्व कागदपत्रे सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणार आहे. म्हाडा घरांच्या सोडतीत ऑनलाईन अर्ज सादर करून सहभागी होण्यासाठी प्रत्येक अर्जदाराला त्याच्या उत्पन्न गटानुसार ठराविक अनामत रक्कम म्हणजे ईएमडी अमाऊंट प्रत्येक अर्जासोबत भरावी लागते आणि सोडतीचा निकाल लागल्यानंतर जे अर्जदार सोडतीत अयशस्वी ठरतात त्या अर्जदारांना त्यांची अनामत रक्कम परत केली जाते. तर आता या मुंबई म्हाडा लॉटरीसाठी अर्जदाराला त्याच्या उत्पन्न गटानुसार किती अनामत रक्कम भरावी लागणार आहे ते पाहूया. मुंबई म्हाडा लॉटरीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अनामत रक्कम आहे 10,000 रुपये आणि अर्ज शुल्क 590 रुपये अशी एकूण 10,590 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तर ईडब्ल्यूएस म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे 25,000 रुपये आणि अर्ज शुल्क 590 अशी एकूण 25,590 रुपये. तर एलआयजी म्हणजे अल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे 50,000 रुपये आणि अर्ज शुल्क 590 रुपये अशी एकूण 50,590 रुपये भरावी लागणार आहे. तसेच एमआयजी म्हणजे मध्यम उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे 1,00,000 रुपये आणि अर्ज शुल्क 590 अशी एकूण रक्कम 1,05,90 रुपये भरावी लागणार आहे. आणि एचआयजी म्हणजे उच्च उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे 1,50,000 रुपये आणि अर्ज शुल्क 590 अशी एकूण रक्कम 1,05,90 रुपये भरावी लागणार आहे. तर सोडतीसाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती सोबत ठेवावी म्हणजे अर्ज भरणे सुलभ होईल. तर अर्जदाराचे स्वतःचे व विवाहित असल्यास पती पत्नी या दोघांचे आधार कार्ड, अर्जदाराचे स्वतःचे पॅन कार्ड व विवाहित असल्यास पती आणि पत्नी दोघांचे पॅन कार्ड, तसेच अर्जदाराचा सध्या वास्तव्यास असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिनकोड नंबर, अर्जदाराचा स्वतःचा व विवाहित असल्यास पती आणि पत्नीचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी, तसेच अर्जदाराचे महाराष्ट्रातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट सन 2018 नंतरचे आणि उत्पन्नाच्या स्त्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार अर्जदाराने दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 असेसमेंट इयर 2024-25 मधील आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षातील तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, तसेच आरक्षित प्रवर्गाकरता जात पडताळणी प्रमाणपत्र ते उपलब्ध नसल्यास जातीचा दाखला, तसेच इतर आरक्षित गटांसाठी निश्चित करून देण्यात आलेली विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित केलेले प्रमाणपत्र आणि अर्जदाराच्या बँक खात्याच्या तपशिलामध्ये बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, MICR क्रमांक योग्य असल्याची व सदर बँक खाते बंद नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून अनामत रक्कम भरणा व परतावा करणे सोयीचे होईल. तसेच अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही. तसेच चालू खाते, संयुक्त खाते, NRI खात्याचा तपशील देखील चालणार नाही. असे केल्यास संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, याची अर्जदाराने विशेष दक्षता व नोंद घ्यावी. तसेच अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येऊ शकेल. अर्जदाराने त्याचा ऑनलाईन अर्ज ओपन करून त्यामध्ये कोणताही फेरफार करणे शक्य होणार नाही, याची नोंद घ्यावी. तर या म्हाडा मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही म्हाडाच्या housing.mahada.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून किंवा म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टम या मोबाईल ऍप्लिकेशनवरून अर्ज करू शकता. म्हाडा लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायचे आहेत. सर्वप्रथम अर्जदाराची नाव नोंदणी म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज म्हणजे लॉटरी ऍप्लिकेशन आणि तिसरी स्टेप म्हणजे अनामत रक्कम भरणा म्हणजे उत्पन्न गटानुसार दिलेली अनामत रक्कम म्हणजे ईएमडी अमाऊंट ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरणा करणे. या 3 स्टेप मध्ये लॉटरीचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, ही होती मुंबई म्हाडा लॉटरी 2024 मधील 2030च्या घरांच्या सोडती संदर्भातील सविस्तर माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.